नमस्कार मंडळींनो. तर आज आपण हा व्हिडिओ जे बनवत आहे खास करून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. आज 5 सप्टेंबर 2025 भारतामध्ये शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो. तसं जर बघायला गेलं तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो, पण आपल्या भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. तर का? याच्या पाठीमागे काय महत्त्व आहे? आजच्या दिवशीच का साजरा केलं जातं? आणि कोणामुळे साजरा केलं जातं आणि याची परंपरा कोणी चालू केलं? तर याच्या बाबतीत आजचा व्हिडिओ आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका, कारण हा व्हिडिओमधून जे तुम्हाला पुस्तकं ज्ञान नाही, ते पुस्तकाच्या पलीकडचे इतिहास आपण ह्या व्हिडिओमध्ये कथाच्या माध्यमातून, कथेच्या स्वरूपातून आपण हा व्हिडिओ तयार करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम जे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे आपले भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, तर ह्यांच्याबद्दल आपण पहिला जाणून घेऊया. कारण ह्यांच्या जयंतीनिमित्त किंवा ह्यांच्या वाढदिवसा दिवशी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. पण ह्यांचाच वाढदिवसा दिवशी व ह्यांचाच जयंती दिवशी का साजरा केलं जातं हे समजण्यासाठी आपल्याला यांच्या आत्मचरित्राबद्दल किंवा यांच्या जीवनाबद्दल आपल्याला जाणून घेण्याची शक्यता आहे. तर मी तुम्हाला कंटाळवाण म्हणजे असं की पुस्तकं जसं असेल तसं मी सांगणार नाही. तुम्हाला सरळ आणि साध्या शब्दामध्ये, जसे की कथाच्या स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे. तर चला. तर सर्वप्रथम सर्वपल्ली हे सर्वपल्ली नाव म्हणजे कशावरून त्यांचं होतं? सर्वपल्ली हे एक आंध्रामध्ये एक छोटंसं गाव आहे. त्या गावाच्या नावावरून राधाकृष्णन यांना सर्वपल्ली राधाकृष्ण असं म्हटले जायचे. तर त्यांचे सरनेम किंवा त्यांचं आडनाव जर पाहायला गेलं तर त्यांचं आडनाव अय्यर असा आहे. तर यांचा जन्म 1888 म्हणजेच 1888 ला आंध्रा या छोट्याशा गावामध्ये तिरुतन गाव आहे, तिरुतन, जे आता जे तिरुपती आहे, जे तिरुपती बालाजी आहे, त्या गावापासून एक सुमारे 10-15 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. त्या गावामध्ये राधाकृष्ण यांचा जन्म होतो. तर जन्म झाल्यावरती त्यांच्या घरामध्ये त्यांची जी आई होती, ते आई यांचा धार्मिक प्रभाव भरपूर असायचा. त्यांची आई खूप आध्यात्मिक असायची. त्यामुळे त्या राधाकृष्णांच्या जीवनावरती आध्यात्मिक प्रभाव आणि संस्कारी प्रभाव लहानपणापासूनच त्यांच्या जीवनात पडलेला असल्यामुळे त्यांनी मोठे झाल्यावर त्यांना जे करायचं होते ते मोठे झाले, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी करायला यशस्वी ठरले. तर त्यांनी काय केलं की तिरुतन या गावामधून त्यांच्या जवळपास जे गाव होतं, जे मी तुम्हाला पहिला नमूद केलं की तिरुपती बालाजी, जे आता ओळखलं जातं, तेव्हा तिरुपतीमध्ये त्यांचं मॅट्रिक शिक्षण हे पूर्ण झालं. आणि सन 1905 साली वेल्लोर हा तमिळनाडूमध्ये एक छोटंसं गाव आहे. वेल्लोरमध्ये त्यांनी BA पास केली. आणि 1907 म्हणजे 1907 साली चेन्नईच्या कॉलेजमधून त्यांनी MA पास केले. तर त्या काळामध्ये MA पास केल्यावरती प्रबोधन द्यायचं होतं. प्रबोधन म्हणजे काय? एखादं असाइनमेंट किंवा एखादं सेमिनार किंवा एखादं मॅनेजमेंट तयार करून एखाद्या विषयावरती आपल्याला सखोल अभ्यास करून त्याच्यावरती आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. तर त्या काळामध्ये जेव्हा त्यांची MA तेव्हा त्यांनी परीक्षा दिली, तर तेव्हा त्यांनी प्रबंधन तयार केलं. त्या प्रबंधनमध्ये त्यांचा विषय काय होता की कशामध्ये MA करत होते? त्यांनी तत्वज्ञान म्हणजे ॲक्युरसी नॉलेज इन सायकोलॉजी, तर ह्या विषयामध्ये त्यांनी MA केले. तर त्या विषयामध्ये जेव्हा त्यांना प्रबंधन लिहायचं होतं, त्यांनी प्रबंधनला विषय वेदामध्ये धर्मांची समस्या व धर्मांचं त्या काळामध्ये कसं धर्मांचं आचरण होतं ह्याबद्दल त्यांनी प्रबंधन लिहिलं. आणि जेव्हा ते प्रबंधन त्यांनी प्रस्तुत केल्यावरती त्यांचे जे शिक्षक होते त्यांनी त्यांना MA ला शिक्षक दिले. ते शिक्षकांना खूप आश्चर्य झालं व शिक्षकांना खूप आजब वाटलं की हा मुलगा इतका सखोल अभ्यास करून त्या धर्मात जे वेदामध्ये धर्मांच्या आधारित जे वेद बाटले गेले होते आपल्या भारतीय पौराणिक संस्कृतीमध्ये, तर त्याच्यावरची समस्या, त्याची तोडगे, त्याची फायदे, त्याचे तत्वे, हा सगळ्याचा सखोल अभ्यास राधाकृष्णन त्या वयामध्ये खेळतात त्यांनी प्रबोधन प्रस्तुत करते हे पाहून त्यांचे शिक्षक आश्चर्य झाले.
आणि अशा तऱ्हेने त्यांनी एम ए पास केले. एम ए पास केल्यावरती त्यांना प्रथम नोकरी हा आंध्रामध्ये एका कॉलेजमध्ये त्यांना नोकरी लागली. ते जेव्हा ते नोकरीला गेले तर नोकरीला गेल्यावरती त्यांना ग्रंथ लिहायची खूप आवड होती. तर त्यांनी काय केले की त्यांनी जे त्यांना ज्याच्यामध्ये जी आवड होती त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय केले की अध्ययन करायसाठी शिक्षण घेण्यासाठी आंध्रामध्ये त्यांनी नोकरी केली. आणि त्यांच्या जे ग्रंथ आहेत सर्वप्रथम त्यांचं जे ग्रंथ येतं ते कोणतं ग्रंथ येतं की जेव्हा त्यांनी रुजू होते आपल्या नोकरीवरती तर त्या ग्रंथाबद्दल पण आपण थोडक्यात बोलणार आहोत. पण त्यांनी नोकरी कसं कोणत्या प्रती केली तर जेव्हा त्या म्हैसूरमध्ये महाराजा युनिव्हर्सिटी होती तर म्हैसूर या महाराजा युनिव्हर्सिटी मधल्या तिथं जी युनिव्हर्सिटी जे त्या काळात जे आता ह्या काळामध्ये आपले कसे एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वगैरे जसे असतात तसे त्या काळात त्या म्हैसूरचे तहसील किंवा एक अधिकारी त्यांना कानावर कळाले की असे कोण विद्वान माणूस आहे, एक विद्वान शिक्षक आहे, तो खूपच छान अध्ययन करतो आणि खूपच छान आपलं व्याख्यान वगैरे देतो आणि मुलांना शिक्षण देतो. हे पाहून त्यांनी काय केलं की म्हैसूर महाराज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना नोकरीचं आमंत्रण देतात व त्यांनी राधाकृष्णन हसत हसत एकदम खुशी याच्यात स्वीकारतात. जर नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांनी काय करतात की म्हैसूरमध्ये जातात. म्हैसूरमध्ये जेव्हा त्यांनी शिकवायला सुरू करतात त्या म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये तर तिथली जी विद्यार्थी असतात ते विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाकडून जे ते शिक्षण देत होते त्या शिक्षणावरती ते खूप त्यांच्या विद्यार्थ्यांच्यावरती प्रभाव होतो. विद्यार्थी म्हणतात की हा शिक्षक असा आपल्याला मिळालेला आहे की हे शिक्षक जे आपल्याला सांगत आहेत त्या शिक्षकांची किती सखोलपर्यंत किती मोठा भंडार आहे ज्ञानाची. तर त्यातला एक विद्यार्थी असा असतो की त्याला मनात एक प्रश्न पडलेला असतो की हा एवढा मोठा विद्वान माणूस, एवढा मोठा विद्वान पंडित, इतका ज्ञानाचा भंडार आहे तर हे भारतामध्ये काय आहे, भारताच्या बाहेर जाऊन त्यांनी काय शिक्षण घेतलं. तर त्यांनी भीत तो विद्यार्थी काय करतो की राधाकृष्णन यांना सांगायला जातो, विचारायला जातो की सर गुरुजी की तुम्ही इतके विद्वान आहे सा, तुमच्याकडे इतके ज्ञानाचे भंडार आहे तर तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन युरोपमध्ये जाऊन तुम्ही शिक्षण का घेत नाही. तर त्या काळामध्ये राधाकृष्णनचं वाक्य होतं त्या मुलग्याला उत्तर देण्यासाठी त्यांचं वाक्य काय होतं की मी जाईल युरोपमध्ये पण शिक्षणासाठी नाही, शिकवण्यासाठी. हे ऐकून त्या विद्यार्थ्यावरती इतका चांगला प्रभाव होतो. आणि जे म्हैसूर महाराजा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यामधले 2 विद्यार्थी असे आहेत, लिंगाप्पा एक आहेत जे आपल्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री राहिलेले होते आणि एक आहे ते बेनजीर भुट्टो जे पाकिस्तानचे प्रधानमंत्री राहिले होते. हे 2 विद्यार्थी त्या कॉलेजमधून राधाकृष्णनच्या हातातून शिकून गेलेले त्यांचे विद्यार्थी आहेत. असा त्यांचा प्रभाव त्या कॉलेजमध्ये होता. एकेकाळी काय झालं की कोलकाता या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये काय झालं की कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणून त्यांना नोकरीचा ऑफर आला की सर आमच्या कॉलेजमध्ये कुलगुरू या पदवीवरती तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत आणि आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही या. तर त्यांनी काय केले की म्हैसूर कॉलेजने त्यांनी काय केले की ते कोलकाता कॉलेजचे लेटर आलं त्यांना अपॉइंटमेंट लेटर त्यांनी काय केले स्वीकारले. जेव्हा ते विद्यार्थ्यांना कळालं ते विद्यार्थी काय झाले की खूप दुःख झालं. त्यांना कळालं की आमचे जे शिक्षक आहेत जे आपल्याला खूप एवढे छान शिकवत आहेत, खूप ज्ञान देत आहेत, हे आपली शाळा सोडून कोलकाताला जाणार आहे. काही क्षणात विद्यार्थ्यांना दुःख सुद्धा वाटलं पण त्यांनी काय केले की आपले जे शिक्षक आहेत आपल्याला एवढे दिलेले आहेत तर आपलं पण कर्तव्य म्हणते की आपण त्यांना सन्मान करू, त्यांचा खूपही चांगला सन्मान करून त्यांना आपण कोलकाताला पाठवू. तर तेव्हा ते म्हैसूरमधून घर सोडताना घरातलं सामान त्या काळात गाडी वगैरे काय करतो घोडागाडी असायची त्या 2 घोडागाडी उडवली भाड्याने रेल्वे स्टेशनला जायला. तर ते राधाकृष्णन त्यांचे पत्नी जे होते ते सामान घरातून बाहेर घोडागाडीत ठेवत होते. तर विद्यार्थी केले आणि सामान हलवण्यात ठेवण्यात मदत केली आणि काही विद्यार्थी हार फुलं वगैरे आणून त्यांचे सत्कार केले राधाकृष्णनचे, त्यांचे सन्मान केलेत आणि पूर्ण घोडागाडी सजवली. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय विचार झालं की आपण आपल्या गुरुजींना सन्मान देण्यासाठी आपण काय करू की घोडागाडीचे जे 2 घोडे आहेत त्या घोड्यांना सोडू आणि आपण स्वतः खांद्यावरती गाडी घेऊन रेल्वे स्टेशनला सोडून जाऊ. तर अशा पद्धतीने ते सन्मान देण्यासाठी ते गाडी स्वतः खांद्यावर घेऊन सजून सरांना त्यांच्या पत्नीला सामान सकट रेल्वे स्टेशनला पोहोचवले आणि राधाकृष्णन यांनी आभार व्यक्त केलेत व त्यांना सांगितले की शिक्षणावरती जोर द्या आणि चांगला आपलं कर्तव्य बजावा.
जेव्हा त्यांनी कोलकाता या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केले, त्या कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केल्यावर त्यांनी ग्रंथ लिहिले. कोणते ग्रंथ लिहिलेत की रवींद्रनाथ टागोर, या रवींद्रनाथ टागोर जे आहेत त्यांच्या जीवनावर रवींद्रनाथ टागोर यांचे तत्वज्ञान हे ग्रंथ लिहिले. जेव्हा हे ग्रंथ लिहिले ते ग्रंथ काय झालं, प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यावरती जेव्हा रवींद्रनाथ टागोर स्वतः ते ग्रंथ वाचले तर रवींद्रनाथ टागोरांना इच्छा व्यक्त झाली की हा माणूस कोण आहे, जे मी माझ्या स्वतःच्या जे मी स्वतःने माझं स्वतःचं तत्वज्ञान स्वतःचा विचार मी स्वतः एवढं खोलपर्यंत ओळखत नाही, तर हा जो माणूस आहे जे माझ्यावरती त्यानं पुस्तक लिहिलं आहे हे माझं कसं सखोल विचार तो ओळखतो. तर त्यांनी भेटले आणि भेटल्यावरती म्हणले की राधाकृष्णजी, जे तुम्ही पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक वाचून मी खूप प्रभावित झालेलं आहे आणि मला वाटते की तुम्ही सोडून या भारतामध्येच नाही तर या विश्वामध्ये तुम्ही सोडून दुसरे कोणीही माझ्यावरती किंवा माझ्या जीवनावरती इतकं खोलपर्यंत इतकं सखोलपर्यंत अभ्यास करून कोणीही करत येऊ शकत नाही. तर असे हे राधाकृष्णनजी होते. पण आपल्या समाजामध्ये काय झालं की राधाकृष्ण पण एक चांगले शिक्षक होते, तर असे कार्य केलेले. तर नंतर काय होतं की राधाकृष्णनना जसे स्वामी विवेकानंदजी शिकागोमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जसे संबोधन करतात ना की माझ्या बंधू व भगिनींनो, माझ्या बांधवांनो, तर त्या छोट्याशा लाईनमुळे स्वामी विवेकानंद काय झाले की फेमस झाले, प्रसिद्ध झाले आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे त्या टायमाला वाहवाही झाले अमेरिकेत. तसेच काय होतं की कॅम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान द्यायला अध्ययन करण्यासाठी आपल्याला कोण आपले राधाकृष्ण यांना आमंत्रित देतात. त्यांनी जातात आणि त्यांनी काय करतात, तिथं जाऊन आपले भारतीय संस्कृतीचे महत्व, भारतीय धर्माचे महत्व याच्याबद्दल त्यांनी व्याख्यान देतात. आणि स्वामी आपल्या भारतीय इतिहासामध्ये स्वामी विवेकानंदच्या नंतरला जर कोणी विदेशात आपल्या भाषात आपल्या व्याख्यानाने जर लोकांना प्रभावित केले असेल तर हे म्हणजे आपले भारताचे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. जेव्हा ते तिथे जेव्हा ऑक्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जेव्हा व्याख्यान दिले तर तिथं त्यांना युरोपमध्ये राजदूत याचं त्यांना कामाचं ऑफर आलं. जेव्हा त्यांनी राजदूत या कामाचं जेव्हा त्यांना ऑफर आलं तेव्हा त्यांनी काय करत होते, त्या कामावर करताना 18 तास अध्ययन करायचे. हे पाहून तिथे जे हॉकली म्हणून होते, एक हॉकली नावाचे तिथे जे प्रेसिडेंटच्या जे राज्य सांभाळायचे युरोपमध्ये त्या राज्य अधिकाऱ्याचे नाव हॉकली म्हणून. हॉकली यांच्या कानावर कळालं की एक माणूस आहे राजदूत भारताचा, तर तो 18 तास अध्ययन करून राजदूताचं काम भारताचं सांभाळत आहे. तर त्यांना सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा झाली आणि जेव्हा भेटले स्वामी विवेकानंद राधाकृष्णन यांना, तर राधाकृष्णनची मतं ऐकून, त्यांचे तत्व ऐकून, त्यांचे विचार, त्यांचे भारताबद्दल आदर ऐकून ते हॉकले यांचे पण मन प्रभावित झाले. असे हे राधाकृष्णनजी होते. त्यानंतरला जेव्हा ते राजदूत होते त्यांनी तेव्हा एक ग्रंथ लिहिलं. काय ग्रंथ लिहिलं, ते फेमस एक ग्रंथ आहे बघा, कल्की द फ्युचर सिव्हिलायझेशन. म्हणजे कल्की हा फ्युचर सिव्हिलायझेशन म्हणजे समाजाचं प्रगती कसं असणार भविष्यामध्ये किंवा समाजामध्ये मानवताची प्रगती कशी असणार भविष्यात याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलं. तर पुस्तक हे खूप फेमस झालं आणि जेव्हा पुस्तक फेमस झालं तेव्हा त्यांनी भारतामध्ये जेव्हा परत आले, भारतामध्ये परत आल्यावरती त्यांनी कसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःचं नाव गाजवून आले त्यामध्ये 2 उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो. जपानचे एक राष्ट्रपती म्हणजे जपानचे गांधी, जसे आपले राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी आपण ओळखतो तसे जपानचे कागावा राष्ट्रपिता होते, त्यांना जपानचे गांधी म्हणायचे. त्यांनी काय केले की भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यावरती त्यांनी काय केलं की महात्मा गांधींना भेटले आणि महात्मा गांधींना भेटून काय विचारलं की भारतामध्ये फिरण्यासाठी ठिकाणी काय आहे. तर महात्मा गांधींची त्या काळाला महात्मा गांधी यांचे उत्तर काय होतं की भारतामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला खूप सारे ठिकाण आहेत. एक म्हणजे आग्राचे ताजमहल आहे, दुसरं म्हणजे आमची गड किल्ले आहेत आणि तिसरं म्हणजे राधाकृष्णनजी आहे. तर त्याचा प्रभाव महात्मा गांधी यांच्या जीवनावर सुद्धा झाला. त्यांनी म्हटले कागावांना की तुम्ही राधाकृष्ण यांना सुद्धा भेटा आणि त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल, त्यांच्या सफळ अभ्यासाबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल तुम्ही जाणून घ्या, तुम्हाला चांगलं वाटेल. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे एखादा मला एक किस्सा आठवतो, मी मध्ये पुस्तकात वाचलेलो की रशियाचे जे राष्ट्रदूत होते, रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्या काळी स्टॅलिन काय होते की राधाकृष्ण यांना भेटायला आले आणि राधाकृष्ण म्हटल्यावरती राधाकृष्ण स्टॅलिन मध्ये एक चांगली मैत्री झाली. आणि जेव्हा स्टॅलिन आजारी पडले आणि स्टॅलिन आजारी पडल्यावर काय झालं की त्यांनी म्हणले की मला राधाकृष्णला भेटायचे. राधाकृष्ण जेव्हा स्टॅलिनला भेटायला गेले आजार अवस्थेत
तर राधाकृष्णांना खूप वाईट वाटलं की स्टॅलिनची ही जी शरीर आहे खूप काय झालेलं आहे की आजारी पडलेलं आहे. त्यांनी काय करतात की स्टॅलिनच्या डोक्याला कपाळाला हात लावतात आणि डोक्याला असे तेव्हा स्टॅलिन घाबरून का म्हणतो की राधाकृष्णजी मी आता आजारी आहे, खूप आजारी झालेले आहे आणि मी काही आता वाचू शकत नाही. तो राधाकृष्ण म्हणतात की घाबरू नकोस, तू जा अजून वाचू शकतोस. असं करून त्यांनी कपाळाला हात लावतात, डोक्याला हात लावतात. तेव्हा स्टॅलिनचं वाक्य काय आहे, स्टॅलिन काय म्हणतो की असं मला वाटते कोणीतरी मला एखादं देवाने माझ्या डोक्यावर हात फिरवला आहे किंवा एखादं स्वर्गातून एक देव मला माझ्या कपाळावरती हात फिरून माझ्या शरीराला शांत करत आहे असं मला वाटत आहे. असं वाक्य स्टॅलिनचे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की राधाकृष्ण हे शिक्षकांच्या क्षेत्राबद्दल आपलं स्वतःचे नाव केलतेच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांनी स्वतःचे नाव गाजवले. त्यानंतर काय झालं की पहिले महायुद्ध हे 1914 ते 18 या दरम्यान पहिले महायुद्ध झाले. त्या महायुद्धामध्ये भारतामध्येच काय झालं की भारतामध्ये आपापल्या धर्मामध्ये आपापल्या जातीमध्ये भांडणं सुरू झालं. त्या भांडणांना सोडवण्यासाठी त्या समाजामधल्या भांडणांना सोडवण्यासाठी एक कमिटी स्थापन झाली, द लीग ऑफ नेशन कमिटी. त्याच्या अध्यक्षपदी उदार केले गेले राधाकृष्णांना केले गेले. त्यानंतरला जेव्हा महायुद्ध संपल्यावरती आपल्याला 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 साली काय झालं की पहिलं सार्वजनिक निवडणूक भारतामध्ये पहिली सार्वजनिक निवडणूक झाली आणि त्यामध्ये जे आपले पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसादजी आणि पहिले प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्याबरोबर उपराष्ट्रपती म्हणून 1952 ते 1958 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या पदावरती त्यांनी काम केले आणि नंतरला 1960 to 1967 पर्यंत 1960 ते 1968 पर्यंत त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती, स्वातंत्र्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले पदाचे भारताचे काम सांभाळले व भारताचे मध्ये आंतरराष्ट्रीय असू दे, आंतरराष्ट्रीय तर त्यांनी नाव गाजवले सुद्धा. आपल्या भारतीय समाजामध्ये आपले स्वतःचे मोठे कार्य करून त्यांनी दाखवले व आपले समाजासाठी कर्तव्य त्यांनी बजावले. तर सांगायचं तात्पर्य काय एवढंच मला इतिहास सांगायचं तर त्यांनी जे शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये जे त्यांनी योगदान दिले त्या योगदानाला आपण आठवण ठेवण्यासाठी, त्यांना आपण श्रद्धांजली व आदर देण्यासाठी आपण काय करतो आहोत की शिक्षक दिन साजरा करतो आहोत. शिक्षक दिन आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो उदाहरण की जेव्हा त्यांनी लीग ऑफ नेशनची जेव्हा कमिटीचे अध्यक्ष होते आणि जेव्हा सगळीच त्यांच्या अंडरखाली कामं करायला लागतात तेव्हा एखादा 5 तारखेला त्यांचा एक वाढदिवस असतो. त्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या अंडरखालचे सदस्य खूप सारे येतात आणि म्हणतात की आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तेव्हा राधाकृष्ण काय म्हणतात की तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे ना तर माझा करू नका, या भारतामध्ये जितके शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा सन्मान करा, म्हणजे तुम्ही मला माझा वाढदिवस केल्यासारखं झालं. कारण शिक्षक हा समाजाचा एक महत्वपूर्ण अंग आहे, कारण तो लोकांना मार्ग दाखवतो, लोकांना पायावर उभा करतो आणि समाजाचं मार्गदर्शन करतो. त्यामुळे तुम्ही शिक्षकांना सन्मान करा. शिक्षकांना सन्मान केला की तुम्ही मला माझं वाढदिवस केल्यासारखं होतं. याच्यासाठी आपण त्यांना आदर देण्यासाठी, त्यांच्या कामाच्या योगदानाला आपण श्रद्धांजली देण्यासाठी, त्यांना आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांचा ह्या महत्वपूर्ण कामासाठी फक्त 5 तारखेला नाही तर काय आठवण ठेवण्यासाठी आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा केले जातो. आणि अशा तऱ्हेने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर ही पदवी त्यांना जेव्हा ते उपराष्ट्रपती होते तेव्हा त्यांना डॉक्टर ही पदवी, डॉक्टर इन लिटरेचर म्हणजे डिल असं त्यांना पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर म्हणून म्हटले गेले. जेव्हा मदन मोहनलाल यांच्या अध्यक्षतेखाली बनारसमध्ये पहिलं बनारस हिंदू विश्वविद्यालय जेव्हा स्थापित झालं त्या विश्वविद्यालयाकडून त्यांना डॉक्टरची पदवी दिली गेली. तेव्हा त्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हटले गेले आहे. हा पूर्ण इतिहास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचा आहे, जे आपल्याला सांगतो की समाजामध्ये चांगलं शिक्षक कसं बनावं, चांगलं राजकीय क्षेत्रामध्ये राजनेता कसं बनावं आणि समाजशास्त्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपण समाजासाठी कसे आपण कर्तव्यनिष्ठ कसं असावं आणि कसे आपण काम करावं याबद्दल डॉक्टर राधाकृष्णन
हा खूप एक मोठं उदाहरण आपल्या येत्या तरुण पिढीसाठी व आपल्या समाजासाठी आहे. एवढं सांगून मी तर धन्यवाद करतो, आभार मानतो आणि आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला इतिहासपूर्ण माहिती देण्यासाठी मदत होईल. थँक्यू.